तपोवन परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी कपिला नदीची सध्याची दयनीय अवस्था लक्षात घेता प्रभागाचे नगरसेवक गौरव भानुदास गोवर्धने, नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने आणि जुईताई प्रणव शिंदे यांनी नदी परिसरात बोलावून प्रत्यक्ष पाहणी घडून आणली आहे। यावेळी नदीमध्ये विविध ठिकाणाहून येणारे दूषित ड्रेनेजचे पाणी, नदीकाठावरील अस्वच्छता आणि पसरलेली दुर्गंधी याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कपिला नदी ही केवळ जलप्रवाह नसून नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानली जाते। पौराणिक मान्यतेनुसार प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास काळात या परिसरात वास्तव्य केलं होतं। तसेच महर्षी कपिल आणि महर्षी गौतम यांनी येथे तपश्चर्या केल्याचा उल्लेख आढळतात। त्यामुळे या स्थळाला प्राचीन काळापासून कपिला संगम तीर्थ म्हणून विशेष महत्त्व प्राप्त झाले। मात्र सध्या नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडले जात असल्याने संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला। नदीकाठावरील दुर्गंधीमुळे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसमोर शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कपिला नदी परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून नदीच्या दोन्ही बाजूंना साधू महात्म्यांना निवासासाठी साधुगृह उभारण्यात आले। त्यामुळे नदीचे पुनरुज्जीवन, विस्तारीकरण, संवर्धन आणि सुशोभीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। यावेळी नगरसेवक गौरव गोवर्धने, प्रियंकाताई माने आणि जुईताई शिंदे यांनी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा करून कपिला नदीला तिचे हरवलेले वैभव, स्वच्छता आणि पावित्र्य पुन्हा मिळवून देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले। नागरिकांनीही कपिला नदी संवर्धनासाठी लोकसहभागाची गरज अधोरेखित करत नदी वाचली तर संस्कृती वाचेल, सर्व संस्कृती वाचली तर श्रद्धा टिकेल आणि श्रद्धा टिकली तर आपली ओळख कायम राहील असा संदेश दिला। कपिला नदी स्वच्छ, सुंदर आणि पवित्र करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलंय। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।